हॅलो फ्रेंड, मी आज मोदक बनवणार आहे. गणपती बाप्पाचं आपलं आगमन झालं आहे. आता मी पान मोदक बनवणार आहे आज. हे बघा, हे मी 5 पाने घेतलेत आणि स्वच्छ धुवून याची देठं काढून घ्यायची आणि मिक्सरला पिसून घ्यायचं. हे मी 2 वाटी देशी पुनेट घेतलं आहे. ऑलरेडी किराण्याच्या स्टोअरमध्ये मिळतं. मी 1 वाटी मिल्क पावडर घेतली, अर्धी वाटी साखर घेतली आणि 1 वाटी दूध घेतले आणि अर्धा चमचा तूप घेतले. गॅसवर मी पॅन ठेवले, तूप टाकते. त्याच्यामध्ये आपलं हे दूध घालायचं. मी सगळं 1 वाटीनेच मेजरमेंट करून घेतलं ह्या वाल्या. त्याच्यामध्येच मिल्क पावडर घालायची आणि गॅस आहे ना स्लो ठेवायचा, नाहीतर मिल्क पावडरच्या गुठल्या होतील. आपल्याला गुठल्या नाही करायच्या त्याच्या. तुम्ही पण असं बनवून बघा. रोज एक एक पदार्थ गणपती बाप्पाला छान बनतात. मोदक, पान मोदक. मिल्क पावडर मिक्स झाले. मस्त असं छान करायचे. एकदम हलवायच्या माव्यासारखे होतात. आता त्याच्यामध्ये आपण हे कोकोनट घालून घेऊया. हे मेजरमेंट परफेक्ट आहे एकदम. हाय सुद्धा तुमचं चुकणार नाही. एकदम आपले खाव्यासारखे मोदक होतात मस्त. तुम्ही बघा एकदा करून. आता त्याच्यामध्ये ना आपण हे साखर घालून घेऊया. हे बघा, आता मी मिक्सरला ही पाण्याचे पत्ते पिसून घेते, ते घालून घेऊ. आणि मी ही त्याच्यामध्ये ना हे रोज ऐसा नाही ते टाकते, थोडं 2-3 थेंब. त्यामध्ये ना मी थोडासा फूड कलर टाकलाय. छान बनतात आपले पाण्याचे मोदक. हे बघा, आतली स्टफिंग बनवायसाठी मी 7-8 काजू आणि 7-8 बदाम पिसून घेतले. हा पान मसाला, हा बडीशेप सोप आणि हे गुलकंद. आता ह्याची आपण पूर्ण स्टफिंग करून मोदकमध्ये भरणार आहोत. आता बघा, आपले मोदक बनवायला मी सुरू केले.
त्या साच्याने मी बनवते. छान बनतात आपले मोदक. मसाला पण आहे. छान बनतात आपले मोदक. मस्त बनले. हॅलो गाईस, बघा आता आपले मोदक, पान मोदक मस्तपैकी बनवून आहेत रेडी. गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. असे नवीन नवीन पदार्थ 10 दिवस गणपतीला करून तुम्ही पण द्या. तुम्ही पण माझ्या पद्धतीने करून बघा. मस्त एकदम चांगले होतात, छान होतात. एकदम खायला तर एकदम अप्रतिम लागतात. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असली, माझे व्हिडिओ तुम्ही बघत असताल तर आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल पण दाबा. आणि अशीच आहे ना, माझे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.